शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेतील विद्यार्थिनींना उंदीर चावल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या 4 दिवसात 6 मुलींना उंदराने चावा घेतल्याचे समजते आहे. या प्रकारामुळे प्रशालेतील स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर मुलींवर औषधोपचार सुरू असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या रूममध्ये एक 5 ते 6 विद्यार्थिनींना रात्री उंदराचा बाईट झालेला. मग तो बाईट झाल्यानंतर सकाळी मला समजल्याबरोबर आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी पाहिलं आहे तर त्याच्यात 1-2 विद्यार्थिनींना डॉक्टरांनी इंजेक्शन सुचवलेलं आहे. मी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना इंजेक्शनसुद्धा घ्यायला पालकांबरोबर पाठवलेलं आहे. आणि विद्यार्थिनी ते उंदरं वगैरे झालेली हा माझा प्रश्न आहेच. मग उंदरं होऊच नयेत किंवा उंदरासाठी आपण काय बंदोबस्त करायचा, तर उंदरासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहे. त्याच्यासाठी औषध ठेवलेलं आहे. त्या मागे त्या ट्रॅपमध्ये उंदरं अडकलेली आहेत. पण आणखी आता काय उंदरांची परिस्थिती, आता रात्री मला वाटतं विद्यार्थिनी म्हटल्या की उंदराचा बाईट झाल्याबरोबर पुन्हा आणखी त्या ट्रॅप पूर्वीपासून आहेत, पण ट्रॅपमध्ये आत्ता उंदरं आम्हाला दिसली नाही. त्याला आज पुन्हा मी सांगितलं आहे, सूचना दिलेत की ट्रॅप नीट घाला आणि ट्रॅपमध्ये उंदरांना खाण्यासाठी, उंदरं आकर्षित होण्यासाठी त्याच्यामध्ये पदार्थ ठेवा की जेणेकरून उंदीर आला पुन्हा तर तो त्याच्यामध्ये अडकून जाईल. आणि रॅट ट्रॅपसुद्धा बसवा, अशा सूचना दिलेल्या आहेत. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.